नमस्कार, मी सुवर्णा। आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपल्याला कोल्हापुरी मस्तानी साडी शिवायची आहे। मी याच्या आधी एक कोल्हापुरी मस्तानी साडीचा व्हिडिओ टाकलेला आहे, पण तो अखंड साडीत शिवलेली आहे आणि ही साडी कट करून शिवलेला आहे। तो नक्की बघा, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या संपूर्ण साडी लक्षात येईल। त्यासाठी पहा, सुंदर अशी साडी आहे आणि ही साडी पण मी मोजून दाखवते किती मीटर घेतलेली आहे। तर त्याची मी 1 मीटरच्या अशा घड्या घालून घेणार आहे। अशा घड्या घालून घेऊन हे पहा 1 मीटर मोजून घेतले। आता 1 मीटरच्या असे किती घड्या होतात ते पाहूयात आपण। हे पहा, मी 1 मीटरच्या पूर्ण घड्या घालून साडीच्या जे आहे ते 1-1 मीटरच्या ह्याच्याने घड्या घालून घेतल्या आणि साडीचे कापड किती उरलेले आहे ते पण पाहूयात। पहा किती घड्या झालेल्या आहेत, 8 घड्या झाल्यात आणि पुढे जे आहे ते आपले किती आहे ते मोजून पाहूया। आपल्याला 75 सेंटीमीटर म्हणजे एक ब्लाउज पीस एवढे उरलेले आहे, म्हणजे 8 मीटर आणि 75 सेंटीमीटर एवढी साडी आपण घेतलेली आहे। तर ह्याच्यामधली जी साडी आहे ते 1.5 मीटरची साडी उरलेली आहे। आपली साडी कट करताना आपल्याला किती उरते, तर 1.5 मीटर साडी उरते। म्हणजे तुम्ही एखाद्या छोट्या मुलीचा ड्रेस शिवू शकता तेवढ्यामध्ये, इतकी साडी उरलेली आहे। तर त्यासाठी अस्तर पाहूया आपण कटिंग कशी करायची ते। अस्तरची मी डबल घडी घालून घेतली। आता हे अस्तर मला थोडी कमी पडते, त्यामुळे मी खालच्या साईडला जोड देणार आहे। हे पहा, उंची लांबी आणि रुंदी पाहूया। हे पहा, आपल्याला आता सीट उंची आणि सीट रुंदी घ्यायची आहे। तर सीट उंची 15 इंच घेतलेली आहे आणि सीट रुंदी पण आपल्याला 15 इंच घ्यायची आहे। तर 15 इंच घेऊन मी आतल्या साईडला 1.5 इंच घेतले आणि एक रेष ओढून घेतली। पूर्ण 15 इंच घेऊन आतल्या साईडला 1.5 इंचावर खूण करून एक रेष ओढून घेतलेली आहे। आता उंची पहा, मला उंची जी आहे ती 5 इंचाची कमी पडत आहे, तर मी 5 इंचाची खालच्या साईडला पट्टी जोडून घेणार आहे। आता आपण खालचा बॉटम टाकूया। खालचा बॉटम घेतलेला आहे मी 7 इंच आणि अशी क्रॉसमध्ये एक रेष ओढून घ्यायची, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे। आणि आता जसे आखले आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचे। हा जे आकार पण कट करून घेतला आणि खालचा बॉटम पण घेतला। आता हाच तुकडा मी खालच्या साईडला जोडून घेते। आपली उंची बरोबर येते अशी जॉईंट दिल्यानंतर, म्हणजे आपली पॅन्ट जी आहे ती परफेक्ट तयार होते। आता आपण साडी कट करूया। साडी कट करताना आधी पदर कट करायचा। पदर कट करताना आपल्याला हाताच्या डाव्या साईडला पदर ठेवायचा आणि जेवढी उंची आहे उंचीच्या दुप्पट पदर घ्यायचा। म्हणजे आपली 38 उंची असेल तर 38 इंच प्लस 38 इंच, तुमची कितीही उंची असू द्या त्याच्या दुप्पट घ्यायचे। माझ्या साईडला जे काठ आहे त्या साईडला त्याच्या दुप्पट घ्यायचे, मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे। हे पहा, दुप्पट घेऊन मी एक सरळ रेष ओढून घेते। एकदम सावकाश पद्धतीने दाखवत आहे। जर काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करा। ह्याआधी मी अखंड साडी दाखवलेली आहे, जे मस्तानी साडी आहे कोल्हापुरी मस्तानी, ती अखंड साडीत दाखवली आहे। पहा, आता खालच्या साईडला जिथून रेष ओढलेली आहे त्या खालच्या साईडला मी 15 इंच घेतले एक्स्ट्रा आणि अशी वरच्या कमरेकडच्या साईडला अशी क्रॉसमध्ये टेप ठेवून एक रेष ओढून घ्यायची आणि जशी रेष ओढलेली आहे तीच रेष कट करून घ्यायची। हे पहा, कमरेकडच्या साईडला आणि खालच्या 15 इंच एक्स्ट्रा घेतलेले ते कट करून घेतले। हा आपला पदर कटिंग झालेला आहे। आता याच्यावर अशा प्लेट टाकून घ्यायच्या आणि ह्या प्लेट टाकताना कमरेकडच्या साईडला मोडतील ह्या पद्धतीने करायच्या आणि टीप टाकून घ्यायची। आता पदर बाजूला ठेवूयात। पदर कट केल्यानंतर जो क्रॉस भाग येतो तिथून मी सरळ रेष आखून घेतली आणि आपल्याला आता काष्टा म्हणजे पुढचा ओचा कट करायचा आहे। तर ओचा कट करण्यासाठी उंची प्लस उंची म्हणजे 38 प्लस 38 घेतले। डबल 38 घेतलेली आहे। अशी साडी व्यवस्थित करून घ्यायची। असे डबल 38 घेतले। 38 वर एक खूण केली, डबल 38 वर एक निशाणी केली आणि त्या 38 पासून म्हणजे डबल 38 पासून आपल्याला पुढे किती एक्स्ट्रा घ्यायचे आहे ते पहा। तर मी 15 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे, म्हणजे उंची प्लस 15 इंच। मी स्क्रीनवर मापे पण दिलेली आहेत। आता ह्याच 15 इंचापासून आपल्याला साडी सरळ कट करायची आहे। तर मी रेष ओढून घेते आणि त्याआधी आपल्याला साडीची उंची मोजायची आहे। तर तुमची जेवढी साडीची उंची असेल तर उंची मोजताना पहा, आपल्याला खालच्या साईडने उंची मोजून घ्यायची।
एका साईडने कोणत्याही एका साईडचे काट कट करून घ्यायचे आहे. तर खालच्या साईडलाचे मी काट कट करून घेणार आहे. जसे आखले होते ते त्याप्रमाणे पूर्ण साडी कट करून घेतली आणि खालच्या साईडचे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे. एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. आता आपल्याला वरच्या साईडला पॅन्ट ठेवायची आणि पॅन्टचा जो जे आकार असतो तो जे आकार ठेवून घ्यायचा असा व्यवस्थित. हे पहा असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि वरच्या जी साडीची सरळ बाजू आहे वरच्या साईडला तर बरोबर आली पाहिजे आणि खालच्या साईडला जे आकार असा ह्या पद्धतीने आखून घेतला आणि खालच्या साईडला सरळ पट्टी काढून घ्यायची. तुमची जी कितीही येऊ द्या त्या सरळ रेषेत आपली पट्टी आली पाहिजे. तुम्ही असेही ठेवले तरी चालते कारण आपल्याला प्लेट टाकायचे असतात, पण मी कट करून दाखवलेले आहे तुम्हाला. क्रॉसमध्येही चालते ठेवले तरी, पण मी कट करून तुम्हाला शिवून दाखवणार आहे. आपल्या पण कट करून घेतले. आता हा पार्ट आपण बाजूला ठेवूया. तर मागील काष्टा कट करायचा आहे. तर मागील काष्टा कट करण्यासाठी मी साडीची पहा उभी घडी घालून घेतली, म्हणजे काठाला काठ जोडून घेतले आणि काठाला काठ जोडल्यानंतर आपल्याला उंची टाकायची आहे. तर आपली जेवढी साडीची उंची आहे म्हणजे कमरेपासून पायापर्यंतची जेवढी उंची आहे तेवढी उंची आपल्याला टाकायची आहे. आधी सरळ कट करून घेऊया म्हणजे मापे टाकायला सोपे जातात. हे आधी सरळ कट करून घेतले. आता तुमची जेवढी उंची आहे तेवढी उंची टाकायची, म्हणजे कमरेपासून पायापर्यंत तुम्ही जेवढी साडीला उंची घेतलेली आहे. तर मी 38 इंच टाकले. 38 इंचाला एक निशाणी केलेली आहे आणि 38 इंचापासून पुढे 5 इंच घ्यायचे. 38 इंचापासून पुढे एक्स्ट्रा 5 इंच घ्यायचे आणि एक सरळ रेष ओढून घ्यायची आणि तो भाग कट करून घ्यायचा. आपला काष्ट्याचा जो पार्ट लागतो तो आपला तयार आहे. आता त्याला क्रॉसमध्ये असा टेप ठेवून 4 इंचावर एक निशाणी केली आणि 4 इंचापासून असा गोल आकार देऊन घेतला. 4 घ्या किंवा 5 घ्या, मी 4 इंच घेतलेले आहे. आणि अखंड बाजूकडून म्हणजे काठाच्या विरुद्ध बाजूला आपल्याला जे आकार काढून घ्यायचा आहे पॅन्टचा. जशी पॅन्ट आखलेली आहे त्याच पद्धतीने आपण जे आकार ठेवून कट करून घेणार आहोत. हे पहा आता जे आकार कट करून घेतला आणि खालचा गोलाकारही कट करून घ्यायचा. आता हे काष्ट्याचे जे आहेत ते 2 भाग सुट्टे करून घेऊया, म्हणजे आपले जे पाठीमागचा जो काष्टा आहे तो काष्टा तयार होतो. आपली एका काष्टा तयार झालेला आहे. आता काष्टा तयार करण्यासाठी जो काठ आहे काठापासून गोलाकार जो आहे त्या गोलाकाराला जे आकारापर्यंत अशा व्यवस्थित अशा थोड्या थोड्या अंतरावर अशा प्लेट टाकून घ्यायच्या. जे आकारापर्यंत दोन्ही पार्ट तयार करून घ्यायचे. हे पहा आता आपण शिलाई कशी करायची ते पाहूया. मी पॅन्टला जे अस्तर एक्स्ट्राचे कापड जोडायचे होते अस्तरला, तर मी ते जोडून घेतले. आता एक्स्ट्राचे कापड आहे तेवढे आपले दुमडपट्टी जोडण्यात जाणार आहे, म्हणजे आपली पॅन्टची उंची तयार आहे. आता पॅन्टसाठी आपण साडीचे कापड कट करूयात. पॅन्ट जे अस्तर जी कट केलेलं आहे पॅन्टचे ते ठेवून आपल्याला साडीचे कापड कट करायचे आहे. असेच व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि एक्स्ट्राचे जे कापड साडीचे उरते ते वरच्या साईडला आले पाहिजे, म्हणजे कमरेकडच्या साईडला आले पाहिजे. आणि खालच्या बॉटमच्या साईडला जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे ठेवून घेऊन बरोबर वरच्या साईडला जे उरते का साडी ती साडी ठेवून घेऊन दोन्ही पाय आपले कट करून झाले. जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे पहा आपले पाय तयार झालेले आहेत. त्याच्यात आता शिलाई कशी करायची ते पाहूया. कटिंग झाली, आता शिलाई पाहायची आहे आपल्याला. हे पहा शिलाई करताना खालच्या साईडला जे अस्तर आहे ते दुमडून घ्यायचे आणि काठावर असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. आणि पहा फक्त अस्तर दुमडलेले आहे मी. अस्तर दुमडून घेऊन असे काठावर व्यवस्थित ठेवून टिप मारून घ्यायची, म्हणजे खालच्या बॉटमला टिप झाली, दोन्ही साईडला टिप झाली. आता वरचा जे आकार जसा जोडायचा आहे पहा. तर आता जे आकार जोडताना वरचे काठ जे आहे ते बरोबर जोडून घ्यायचे आणि जे एक्स्ट्राचे कापड उरते त्या एक्स्ट्राच्या कापडामध्ये अशा छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या दोन्ही साईडला. जे आकारापासून कमरेपर्यंत अशा छोट्या छोट्या प्लेट टाकायच्या आणि दोन्ही पाय तयार करून घ्यायचे. आपले दोन्ही पाय तयार झालेले आहेत. खूप सुंदर अशी साडी होणार आहे. पहा पाय तयार झाले, आपला मागचा काष्टाही तयार झालेला आहे.
छोट्या छोट्या प्लेट टाकून घेतलेल्या आहेत मी. हे पास ह्या पद्धतीने काष्टाही तयार झाला. हे पदराच्या पण प्लेट टाकून झालेल्या आहेत. आता आपण जी साडीचा जो ओचा तयार करायचा आहे, ओचा तयार करण्यासाठी पहा 5-5 इंचाची किंवा 4 इंचाची तुमच्या साईजनुसार तुम्ही टाकू शकता. मी असं 4-4 इंचाची घडी घालून 4 ते 5 इंचाची घडी घालून घ्यायची आणि अशा व्यवस्थित प्लेट टाकून घ्यायच्या. म्हणजे ह्या मिऱ्या तयार झालेल्या आहेत. पहा खूप सुंदर अशा मिऱ्या आल्यात. आता एक मिरी उचलायची, वरची जी मिरी आहे ती उचलून घ्यायची आणि सगळ्या मिऱ्याच्या पुढे थोडी वाढवायची, म्हणजे कापड जास्त घ्यायचे आणि त्याला असे गुंडाळून घ्यायचे आणि एक टिप मारून घ्यायची, म्हणजे आतल्या मिऱ्याला कव्हर झाले पाहिजे. पूर्ण सगळ्या मिऱ्याला एक मिरीने कव्हर करून घ्यायचे. जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे. पहा एक पिन लावून घेतली. आता आपल्याला काष्टाक तयार करण्यासाठी पहा 6 ते 7 इंचाची अशी खालच्या काठाच्या साईडने एक टिप मारून घ्यायची आहे. हे पहा वरची जी टिप पण मारून घेतली आणि खालची टिप पण जी 6 ते 7 इंचाची टिप मारून घेतली. आता आपण त्याचा पुढचा ओचा तयार करूया. तर जे आपण खाली टिप मारलेली आहे तेवढे कापड सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढच्या कापडापासून जे साडीचे कापड आहे त्या कापडात आपल्याला पूर्ण अशा छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. पहा अशी शेवटची जी प्लेट आलेली आहे त्याची पण छोटी प्लेट टाकून घ्यायची आणि कॉर्नर जो आहे तो पहा मी कशा पद्धतीने वळवून घेतला आणि त्याच्याही पुढे आता आपल्याला त्याच पद्धतीने पूर्ण प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. म्हणजे पहा असा ओचा तयार झाला. पुढचा ओचा जो आहे तो खूप सुंदर असा येतो. ह्या पद्धतीने जर केला तर खूप सुंदर अशी साडी तयार होते. पहा आता एक पिन लावून घ्यायची, तिथं तात्पुरती पिन लावून घेते आणि नंतर आपल्याला मशीनची शिलाई करायची आहे. पिन लावून घेतली वरच्या साईडला. आता जी वरच्या साईडपासून ते 6 ते 7 इंचावर सोडायचे आणि असे क्रॉसमध्ये पकडायचे. पहा मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे. आणि ओच्या जो आहे कमरेच्या साईडला अशी ह्या पद्धतीने एक पिन लावून घ्यायची, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे. आणि आता आपण त्याच्या प्लेट टाकूया. प्लेट टाकताना पहा वरची मिरी मी आतल्या साईडला घातलेली आहे. पहा मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे वरची मिरी मी आतल्या साईडला घालून आता अशा व्यवस्थित अशा प्लेट करून घ्यायच्या आहेत. ओच्याच्या प्लेट टाकताना मला थोडे अवघड पडायले, म्हणून जे ओच्याचा भाग आहे तो मी फिरवून घेतला, माझ्या साईडला घेतला, म्हणजे पटपट आणि टाकायला व्यवस्थित येते प्लेट अशा. अशा व्यवस्थित आणि सावकाश पद्धतीने दाखवलेल्या आहेत प्लेट कशा टाकायच्या ते. ह्या पद्धतीने अशा व्यवस्थित प्लेट टाकून घ्यायच्या. आणि आता हे ज्या मी टाचण्या लावलेल्या आहेत त्या तात्पुरत्या लावलेल्या आहेत. मी ह्याला हाताने सुई धाग्याने मी टाके मारणार आहे नंतर. पहा माझ्या व्यवस्थित अशा प्लेट टाकून झालेल्या आहेत. आता आपण पॅन्टला कशी जोडायची ते पाहूया. पॅन्टला जोडताना पहा माझ्या साईडचा जो जे आकार आहे पॅन्टचा, त्या जे आकारावर वरच्या साईडला कमरेकडच्या साईडला 1 इंच सोडून देऊन मी जे आकारावर पदर ठेवलेला आहे. आणि पदर जोडताना जो जे आकारावर जोडून खालच्या साईडला जे आकाराच्या खाली जेवढे काठ येतील तेवढे काठ मी खाली घेतलेले आहेत. आणि जे आकार पूर्ण अशा ह्या पद्धतीने टिप मारून घेणार आहे. पहा जे आकाराच्या खाली मी काठ घेतलेले आहेत. पहा माझे जो पदर आहे तो जोडून झालेला आहे.
आता आपल्याला मागचा काष्टा जोडायचा आहे. आधी पदर जोडला, आता याच्यानंतर ह्याच पदरावर आपल्याला मागचा काष्टा जोडायचा आहे. तर काष्टा जोडताना पहा आपल्याला सिंगल काष्टा करायचा आहे. त्यामुळे मी खालची बाजू सुलट आहे आणि वरची बाजू उलट आहे. ह्या पद्धतीने काष्टा ठेवून पहा मी असा पूर्ण जे आकाराने खालच्या पाया बॉटमपर्यंत पूर्ण जोडून घेतले. एका साईडला पूर्ण जोडून घेतले. हे पदर झाला आणि मागचा काष्टा जोडून झालेला आहे आपला. आता काष्टा एक पदर आणि काष्टा जोडल्यानंतर त्याच्या दुसऱ्या जे आकारावर आपल्याला ओचा जोडायचा आहे. तर ओचा जोडताना पहा असा समोर जे आकाराचा असा समोर ठेवून घ्यायचा असा, आणि आता तोच ओचा आपल्याला पालथा टाकायचा आहे आणि पूर्ण जे कमरेपासून ते खालच्या पायाच्या बॉटमपर्यंत असे पूर्ण जे आकाराने खालच्या बॉटमपर्यंत पूर्ण टिप मारून घ्यायची, शिलाई मारून घ्यायची. पहा जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे पहा ओचा तयार झाला. आणि हे पहा ह्या पद्धतीने आपला ओचा जोडून झालेला आहे. शिलाई पण पाहू शकता तुम्ही. ओचा झाला, एक पाय तयार झालेला आहे. आता आपण दुसरा जो पॅन्टचा पाय आहे तो तयार करूयात. आता दुसरा पाय घेतलेला आहे. तर दुसरा पायाला काष्टा जोडताना माझ्या समोरच्या साईडचा मी जे आकार सोडून दिलेला आहे त्याच्या पुढच्या जे आकारावर आपल्याला काष्टा जोडायचा आहे. हा सोडून दिला. आता ह्या समोरच्या जे आकारावर मी काष्टा जोडून घेणार आहे. पहा काष्टा जोडताना जे आकार आणि पूर्ण पायाच्या बॉटमपर्यंत आपल्याला जोडून घ्यायचे आहे. हे पहा पूर्ण बॉटमपर्यंत मी जोडून घेतले. आता दोन्ही पाय आपले तयार झालेत. आता दोन्ही पाय एकमेकाला जॉईंट करूयात. पहा असं आतल्या साईडला व्यवस्थित असं कापड पूर्ण साडीचे ठेवून घ्यायचे आणि फक्त जे आकार जोडायचे आहेत आपल्याला एकमेकावर दोन्ही पाय ठेवून घेतले आणि दोन्ही साईडचे जे आकार असे जोडून घ्यायचे. पहा हे जे आकार जोडून झाले माझे. का दोन्ही जे आकार जोडलेले आहेत. आता साडीचा जो कापड आहे तो पूर्ण आतल्या साईडला असा व्यवस्थित घालून घ्यायचा आणि फक्त दोन्ही पॅन्टचे पाय जोडायचे आहेत आपल्याला. म्हणजे व्ही शेप जो येतो तो व्ही शेप जोडायचा आहे. हे पॅन्टचे दोन्ही पाय जोडून झाले. आता आतील भाग बाहेर काढून घेऊया. आपली साडी आता तयार झालेली आहे. आता ओचा आणि मागील काष्टा करायचा आहे आपल्याला. आता पुढचा ओचा जोडून घ्यायचा आणि मागील काष्टा तयार करून घ्यायचा. पहा ओचा जोडताना जे आकार आहे त्या जे आकाराच्या पुढे 1 ते 1.5 इंच ठेवायच्या. जे मिऱ्या केलेल्या आहेत आपण ओच्यासाठी त्या मिऱ्या 1 ते 1.5 इंच पुढच्या साईडला ठेवून वरच्या साईडनं पूर्ण टिप मारून घ्यायची. आणि मागील काष्टाही पहा साडी पालथी टाकूया. आता साडी पालथी टाकून आता दोन्ही काठ एकमेकाला असे व्यवस्थित साडीचे धरून घ्यायचे. असे व्यवस्थित ठेवायचे आणि त्याच्या छोट्या प्लेट टाकायच्या. काठ छोटा आहे तर छोट्या काठा एवढ्या जरी प्लेट टाकल्या तरी खूप छान दिसतो काष्टा. त्याच्या व्यवस्थित छोट्या प्लेट टाकून वरच्या कमरेच्या साईडला एकदम सेंटरला ठेवायचा. जे आकाराच्या सेंटरला ठेवायचे आणि टिप मारून घ्यायची. वरच्या साईडला अशी टिप मारायची आणि मधल्या साईडला 1-2 प्लेटा उचलून घ्यायच्या आणि मग आतल्या साईडला एक टिप मारून घ्यायची. म्हणजे काष्टा जो आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही. जे आकारावर टिप आली पाहिजे आपली. ओचा जोडून झाला, मागील काष्टाही जोडून झालेला आहे. आणि आता जो ओच्याचा पुढचा भाग आहे तो मी जे आपल्याला नेफा जोडायचा आहे तो नेफा जोडल्यानंतर ओच्याचा पुढचा भाग जोडून घेणार आहे. आता नेफा जोडूयात आपण. काठ घेतलेला आहे मी. जो काठ एक साईडचा निघालेला असतो तो काठ घेऊन असा वरच्या साईडने ठेवून घ्यायचा. एक साईड दुमडून घ्यायची आणि वरच्या साईडला ठेवून घेऊन पूर्ण काठ जो आहे तो कमरेला जोडून घ्यायचा आहे आणि आतल्या साईडला पलटी मारून घ्यायची. म्हणजे नेफा खूप सुंदर असा नेफा तयार होतो. हे आपला नेफा जोडून झाला. आता ओचाही पुढच्या साईडचा जो ओचा आहे तो मी ओचाही
चा जो पहिला काठ जे आपण दुमडून घेतलेला आहे त्रिकोणी, तो नेपा जोडल्यानंतर वरच्या साईडला लावलेला आहे. पहा तुम्हाला साडी कशी वाटली. आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि लाईक केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर नोटिफिकेशन मिळेल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.